जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील तसेच केंद्रातील कर्मचारी पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महागाई भत्ता वाढीसंदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा सध्याचा महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 55% वरून 58% इतका झालेला आहे. राज्य सरकारी कर्मचारी 3% वाढीच्या प्रतीक्षित आहेत, परंतु केंद्रातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा महागाई भत्त्याचा दर जो आहे तो 58% झालेला आहे आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा 2%ची वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जानेवारीपासून जो DA वाढ जो आहे तो परत वाढणार आहे. यामुळे एकूण महागाई भत्ता हा 58% वरून 60% जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक 1/7/2025 पासून 58% दरानं DA मिळतोय. आता दिनांक 1/1/2026 पासून परत ही वाढ जी आहे ती 2% DA वाढ होणार आहे. एकूण DA 60% होणार आहे. केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 1/1/2026 पासून किमान 2% DA वाढ लागू केल्यास सदर कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण 60% दरानं दिनांक 1/1/2026 पासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. EICPI आकडेवारी जाहीर केल्याच्यानंतर सदर DA वाढीची घोषणा केली जाणार आहे. अद्यापर्यंत केवळ ऑक्टोबर 2025 पर्यंतचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर 2025चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर होणं बाकी आहे. सदर महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतर सदर DA वाढ केली जाणार आहे. सध्याच्या आकडेवारीचा विचार केला असता दिनांक 1/1/2026 पासून 2% DA वाढ होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा 3% वाढ महागाई भत्ता जो प्रतीक्षित आहे पेन्शनधारकांचा तो आता या जानेवारी महिन्याच्या मध्यावर त्या संदर्भातला निर्णय होणार आहे आणि 2%ची प्रत्यक्षात वाढ जी आहे ती केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या वर्षामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% वाढ तर मिळणारच आहे आणि पुढील 2 महिन्याच्या कालावधीनंतर 2% वाढ जी आहे ती मिळणार आहे. त्यामुळं निश्चितच 58% DA वाढीनंतर 60% DA वाढ जी आहे ती होणार आहे. त्यामुळं राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना नवीन वर्षाची मोठी गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता थकबाकीसह जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगार पेन्शनमध्ये 3% वाढ जी आहे ती थकबाकीसह मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 1 जानेवारी 2026मध्ये राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.